नमस्ते, कल्पनास किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी आज आपल्यासाठी घेऊन आले आहे डाळ पालक। त्यासाठी लागणारे साहित्य आपण आता पाहूया। 1 वाटी सालासकट उडदाची डाळ, अर्धी जुडी पालकाची कापून घेतलेली, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, 2 चिरलेले कांदे, त्याच्यानंतर हिरवी मिरची 4, 7-8 लसणाच्या पाकळ्या व 1 इंच आले। त्याची मिक्सरवर भरड काढून घ्यायची। डाळीमध्ये प्रथम पालक टाकायचा, त्यानंतर चिरलेले टोमॅटो टाकायचे, त्यानंतर हिरवी मिरची, लसूण व आले ठेचलेले त्याच्यामध्ये टाकायचे व हे सर्व कुकरला व्यवस्थित लावून शिजून घ्यायचे। आता डाळ पालकचा कुकर गॅसवर ठेवल्यानंतर 5 शिट्ट्या होऊन द्यायच्या फुल गॅसवर आणि नंतर लो फ्लेमवर 5 मिनिटे गॅस तसाच चालू ठेवायचा। 5 मिनिटानंतर गॅस बंद करायचा। फोडणीसाठी कढईमध्ये तेल घ्यायचे, त्यामध्ये थोडे जिरे टाकायचे। जिरे तडतडले त्यामध्ये कांदा टाकायचा व तो छान गोल्डन कलर येईपर्यंत परतायचा। अशा प्रकारे कांदा गोल्डन करून घ्यायचा। नंतर त्यात थोडे तिखट, थोडी हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। त्यानंतर त्यामध्ये डाळ घालावी। चवीनुसार मीठ घालावे। थोडेसे पाणी घालून मीडियम गॅसवर डाळीला उकळी आणावी। आता आपली डाळ सर्व करायला रेडी आहे। आता आपली डाळ एका बाउलमध्ये सर्व करून झालेली आहे। ती खूपच टेस्टी झालेली आहे व खूप खमंग अशी छान लागत आहे। रेसिपी आवडली असल्यास शेअर, लाईक व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका। थँक्यू।